हॅलो फ्रेंड, शोभा किचनमध्ये खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मखमल पुरी. दिसायलाही उत्तम आणि चवीला म्हणाल तर खूपच मस्त. तुम्ही जर सगळ्या स्टेप बरोबर फॉलो केल्या तर तुम्हीही अगदी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. इथे मी येलो कलर घेतलेला आहे, त्याऐवजी हळद वापरली तरी चालेल. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 3 चमच कडकडीत मोहन घातलेला आहे. हे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे, तुम्ही याऐवजी तुपाचं देखील घातलं तरी चालेल. आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला जास्त कडक देखील मळायचं नाही आणि जास्त मऊ देखील मळायचं नाही. आपल्याला हे मध्यम ठेवायचं आहे. आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. इथे मी पॅन गरम करत ठेवला होता, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी सुकं खोबरं देखील घेतलेलं आहे, ते पण आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण पाक बनवण्यासाठी घेऊया. पाक बनवण्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवर ठेवलेली आहे. आता हळूहळू आपली साखर वितळायला लागलेली आहे. छान असा घट्ट असा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. इथे मी केशर घातलेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण हा पाक करण्यासाठी 8 ते 10 मिनिटं लागतात. आता मी यामध्ये इलायची पावडर घालणार आहे. इथे मी अर्धा चमच इलायची पावडर घेतलेली आहे. ही आपल्याला ह्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. आता आपला पाक तयार झालेला आहे. पुढची प्रोसेस करूया. पीठ अर्धा तास भिजून झालेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानं थोडंसं मऊ होईल. हे असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटण्यासाठी मी थोडा मैदा घेतलेला आहे. आपण ज्याप्रमाणे पुऱ्या बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. पुऱ्या तळून घेऊया. आपल्या गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता एका साईडला आधी तळून घ्यायच्या, नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तेलामध्येच आपल्याला फोल्ड करायचं आहे. पुऱ्यांना थोडा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित असं तळून घेऊया. आपल्या पुऱ्यांचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपल्याला पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत. वरून तीळ आणि खोबरं घालायचं आहे. ह्या प्रकारे सर्व पुऱ्या पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि तीळ आणि खोबरं लावून घ्यायचं आहे. आता आपल्या सर्व मखमलपुऱ्या तयार झालेल्या आहेत. खुसखुशीत अशा मखमलपुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. दिसायला तर खूप सुंदर आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम उत्तम.
तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.